गोंदिया जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अपघाताचं प्रमाण वाढलंय। त्यामुळे जिल्हा परिवहन अधिकारी यांच्याद्वारा जानेवारी ते फेब्रुवारी या 2 महिन्यांमध्ये मोहीम राबवण्यात आली आणि 2217 वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली आहे आणि यांच्या लायसन्स अनुदिप्ती या 3 महिन्यांसाठी रद्द करण्यात आल्या आहेत। यामध्ये हेल्मेटचा वापर न करणे, मोबाईलवर बोलणे, सीट बेल्टचा वापर न करणे, ट्रिपल सीट वाहन चालवणे, अतिवेगात वाहन चालवणे, दारू पिऊन वाहन चालवणे, अतिरिक्त भार घेऊन वाहन चालवणे, वाहतूक नियमांचं पालन न करणे अशा विविध कारणास्तव या 2217 लोकांचे लायसन्स 3 महिन्याकरिता जिल्हा परिवहन अधिकारी यांनी रद्द केले आहे। यावेळी नागरिकांना आवाहन केले आहे की वाहन चालवताना हेल्मेटचा वापर करावा, रस्ता ओलांडताना रस्ता नियमाचे पालन करावे जेणेकरून कोणताही अपघात होणार नाही याची खबरदारी करण्याचं आवाहन यावेळी जिल्हा परिवहन अधिकारी यांनी व्यक्त केले आहे। जळगावच्या अमळनेर तालुक्यात रात्रीच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली आहे। तर या आगीत 5 घरे पूर्णपणे जळून खाक झालीत। रात्री गुरांच्या गोठ्याला अचानक आग लागली। काही वेळातच आग पसरत गेली। त्यात अचानक घरांनी पेट घेतला। यात एका घरातील सिलेंडरचा स्फोट झाल्यानं आगीनं थोड्याच वेळात रौद्र रूप धारण केलं। या भीषण आगीत 5 घरे पूर्णपणे जळून खाक झाल्याची माहिती आता समोर येते आहे। आग नियंत्रणात आणण्यासाठी पारोळा, चोपडा, धरणगाव येथून देखील अग्निशमन बंब मागवण्यात आले आहेत। ग्रामस्थ आपल्या परीनं आग विझवण्यासाठी मिळेल त्या साधनांनी आटोकाट प्रयत्न करत होते। रत्नागिरी जिल्ह्याला हवामान खात्याने येलो अलर्टचा इशारा दिलाय। याच पार्श्वभूमीवर पहाटेच्या सुमारास रत्नागिरीतील राजापूर तालुक्याला अवकाळी पावसानं चांगलंच झोडपून काढलं। सोसाट्याचा वारा आणि अवकाळी पाऊस यामुळे कोकणातील शेतकरी आता हतबल झालाय। आधीच उत्पादन कमी, त्यात आता अवकाळी पाऊस अशा दुहेरी संकटात इथला शेतकरी पडलाय। किनारपट्टी भागामध्ये सोसाट्याच्या वाऱ्यामुळे बोटी किनाऱ्यावरती लागल्या आहेत। यामुळे कोकणातील मच्छीमारांच्या आर्थिक गणित कोलमडणार आहे। राजापूर तालुक्याला अवकाळी पावसानं चांगलं झोडपून काढलंय। या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झालाय। त्यामुळे उखाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना काहीशा प्रमाणात दिलासा मिळणार आहे। दरवर्षी ग्रीष्म ऋतूमधील वाढत्या उन्हाच्या तीव्रतेपासून विठुरायास शीतलता मिळावी या भावनेतून पाडव्यापासूनच चंदनउटी पूजेस प्रारंभ करण्याची परंपरा आहे। त्यामुळे पाडव्यापासून दररोज 1.5 किलो चंदनाचा लेप विठ्ठलाला लावण्यात येत असून ही पूजा मृग नक्षत्रापर्यंत चालणार आहे। राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रविश शिकळा, लोपलिया, कस्तुरी मळवट, चंदनाची उटी, रुळे, माळकंठी, वैजयंती, संत तुकाराम महाराज यांनी विठुरायाच्या चंदनउटी पूजेचं हे वर्णन केलंय। गुढीपाडव्यापासून विठ्ठल रुक्मिणीची चंदनउटी पूजा सुरू झाली आहे। मृग नक्षत्रापर्यंत चंदनउटी पूजा केली जाते। पाडव्यापासून दररोज दुपारी 4 वाजता मोठ्या भक्तिभावाने विठुरायाची चंदनउटी पूजा संपन्न होते। उन्हाळ्यातील असह्य करणाऱ्या या उकाड्याबरोबरतीच तीव्र उष्णतेमुळे सर्वसामान्य माणसाच्या मनाची होणारी घालमेल आणि तगमग आपण नेहमीच अनुभवतो। उष्णतेचा मनुष्य आणि प्राणीमात्राला जसा त्रास होतो तसाच देवांनाही होतो अशी धारणा भक्तांमध्ये असते। सोलापूर विमानतळ परिसरात भीषण आग लागली। सोलापुरातील होडगी रोड विमानतळ परिसरातील गवताला ही आग लागली होती। सोलापूर शहरात मागच्या 8 दिवसांपासून तापमान आग ओकत असल्यास दिसून येत आहे। सोलापुरात सध्या 40च्या आसपास तापमान गेलंय। तर सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे आजपासून सोलापूर दौऱ्यावरती आहेत। पालकमंत्री जयकुमार गोरे हे आज सोलापूर विमानतळाहून अक्कलकोटकडे रवाना झालेत। पालकमंत्र्यांच्या जाण्यानंतर विमानतळ परिसरात ही आग लागल्याची घटना घडली आहे। आगीचं कारण अद्याप अस्पष्टच आहे। मात्र आग लागल्याचे कळताच अग्निशमन दलाने तात्काळ आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले। यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नसून अग्निशमन दलाला आग विझवण्यात यश देखील आलं।
कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाचा कार्यकाळ एप्रिल 2024 मध्येच संपुष्टात आला असतानाही निवडणूक प्रक्रियेत होत असलेल्या दिरंगाईमुळे व्यापारी, शेतकरी आणि माथाडी कामगारांमध्ये तीव्र नाराजी आहे. जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा उपनिबंधक किशोर मांडे यांनी 27 फेब्रुवारी 2025 रोजी अधिसूचना जारी करून प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली होती. मात्र 25 मार्चपर्यंत अंतरिम मतदार यादी जाहीर होणं अपेक्षित होतं. एप्रिल महिना सुरू होऊन देखील निवडणुकीबाबत कोणतीही ठोस हालचाल झाली नसल्यानं प्रशासनाच्या भूमिकेवरती आता प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. निवडणूक प्रक्रियेत होत असलेल्या विलंबनाबाबत व्यापारी आणि शेतकऱ्यांमध्ये सध्या नाराजी पसरली आहे. तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे पदाधिकारी प्रशांत माळी यांनी प्रशासन आणि संबंधित खात्यावर गंभीर आरोप करत निवडणूक पुढे ढकलण्याचे प्रयत्न होत असल्याचं सांगत जर वेळेत निवडणुका झाल्या नाही तर व्यापारी आणि शेतकरी मोठ्या प्रमाणावरती रस्त्यावर उतरून आंदोलन करतील असा इशारा त्यांनी प्रशासनाला दिलाय. शेतकरी भूमिपुत्रांच्या न्याय हक्कांसाठी बेनसे झोतीरपाडा प्रकल्प बाधित स्थानिक संघर्ष समिती आक्रमक झाली असून त्यांनी 1 एप्रिलपासून बेमुदत आमरण उपोषण सुरू केले. दुसऱ्या दिवशीच दिनांक 2 एप्रिल रोजी बुधवारी पेन तहसीलदार तानाजी शेजाळ यांनी बेनसे सिद्धार्थनगर येथील उपोषणकर्ते, शेतकरी व स्थानिक भूमिपुत्र यांची भेट घेऊन चर्चा केली. उपोषणकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन लवकरच रिलायन्स व्यवस्थापनातील रिलायन्सच्या वरिष्ठ व्यवस्थापनासोबत बैठक लावून तोडगा काढण्याचे आश्वासन यावेळी तहसीलदार शेजाळ यांनी दिलेत. तर यावेळी तहसीलदार तानाजी शेजाळ यांनी शेतकरी व ग्रामस्थ यांच्या समवेत रिलायन्सने खोदकाम करून अडविलेल्या पूर्वापार वहिवाट व येण्या जाण्याच्या रस्त्याची पाहणी केली. शेतकरी, पशुपालक, मच्छीमार यांचे होणारे नुकसान यावर भरपाई, संरक्षण भिंत बांधू नये, सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीत प्राधान्य देण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूरचे तहसीलदार आणि सहकारी तलाठी असे दोघे लाच प्रकरणात अडकलेत. हे प्रकरण शेतातील माती मुरुम उत्खनन केल्याचं होतं. हे प्रकरण मिटवण्यासाठी तहसीलदार आणि तलाठी यांनी 2,20,000ची रक्कम मागितली. या रकमेतील 1,00,000 रुपये शिल्लक राहिल्यानं लाचखोरांनी सततचा तगादा लावला होता. तक्रारकर्त्या शेतकऱ्याने कंटाळून ACBला याची तक्रार केली. तहसीलदार अभय गायकवाड आणि कवडजाई साचाचे तलाठी सचिन पुकळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तहसीलदाराला ताब्यात घेण्यात आलं असून तलाठी पुकळे फरार झालाय. तर ही कारवाई चंद्रपूरच्या ACBनं केली आहे.